नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। 1922 साली पुण्यातलं सिटी पोस्ट बांधलं गेलं। वेळोवेळी त्याच्या हद्दीमध्ये बदलही झाले आणि आता सिटी पोस्टाच्या खालून मेट्रो सारखी वाहनं सुद्धा जाऊ लागलेली आहेत। पण आज अचानक पुणे महानगरपालिकेचा एक ट्रक, ज्याला जेट स्प्रे असतो, तो महापालिकेच्या वतीनं गटर साफ करण्याकरता म्हणून त्या भागात आला होता। ट्रक उभा होता आणि अचानक खड्डा पडला आणि ट्रकची मागची दोन्ही चाकं जमिनीत गेली। फक्त ड्रायव्हर ज्या कॅबिनमध्ये बसतो तेवढीच वरती राहिली। पुणे वृत्तदर्शननं टिपलेला हा एक त्या अपघाताचा दृश्याचा तुकडा। नमस्कार, आपण पुण्यातल्या सिटी पोस्ट पाशी आहोत, ज्याच्या खालून मेट्रो गेलेली आहे। तिथे आज महानगरपालिकेची जेट स्प्रेची गाडी आली होती, ज्याच्यामध्ये कमीत कमी 5-7 हजार लिटर पाणी आणि जेट स्प्रे होता। ती गाडी अचानकपणे या खड्ड्यामध्ये गेली। याच्या खाली 100 मीटरवरती मेट्रोचा टनेल आहे। नेमकं काय घडलं हे तज्ज्ञ आल्यानंतरच याच्यातली कळेल। कुठली जीवितहानी झालेली नाहीये असं इथल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। पुणे वृत्तदर्शन, सी न्यूज, डॉक्टर शैलेश गुजर। जपानमधील योकोहामा मंडळाच्या वतीनं आज 9 वर्ष गणपती उत्सव साजरा केला जातो। यावर्षी त्यांनी साजरा केलेल्या ह्या गणेशोत्सवाची काही दृश्य आम्ही आपल्याला दाखवतो। खास जपानवरून ती पुणे वृत्तदर्शन करता आलेली आहे। श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारी। बरनौ रघुबर विमल जसु, जो दायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेस विकार। ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक उजागर। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक उजागर। रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा। महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक उजागर। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस। सचिन खिलारी यानं पॅरा ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल मिळवलं आणि तेही गोळाफेकामध्ये। या गोळाफेक करत असताना त्याला काय अनुभव आले, कशा प्रकारे त्याला स्फूर्ती झाली आणि का तो हे मिळवू शकला, अशा विविध प्रश्नांना आज पुणे श्रमिक या ठिकाणी आज पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे त्यांनी दिलेली ही दिलखुलास मुलाखत। सांगली जिल्ह्यामधून आटपाडी तालुक्यातला छोटंसं करगणी नावाचं गाव आहे। तिथं माझा जन्म झाला। जिल्हा परिषद शाळेमध्येच मी शिकलो। 10वी पर्यंत शिक्षण श्रीराम हायस्कूल करगणीमध्येच झालं। तिथं असताना उत्तम घेरडे नावाचे माझे जे फिजिकल डायरेक्टर होते, ते माझे पहिले कोच, माझे पहिले मार्गदर्शक। त्यांनी मला पहिल्यांदा गोळा काय असतं ते बघायला शिकवलं। म्हणजे ते काय करायचे की जेव्हा पीईचा तास असायचा, त्या तासामध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांना बाहेर आणायचे आणि प्रत्येक मुलाला गोळा किंवा भाला किंवा थाळी असं टाकायला लावायचे
आणि जो व्यवस्थित करत असेल त्याला तो गोळ्यामध्ये सिलेक्ट आहे. जसे 4-5 मुलं गोळ्यासाठी, 4-5 मुलं भाल्यासाठी, असं त्यांनी मला पहिल्यांदा सिलेक्ट केलं. पण त्यावेळेस मी जास्त प्रॅक्टिस करायचो नाही. म्हणजे आमच्या ज्या स्पर्धा यायच्या त्याच वेळेस 1 महिनाभर आम्ही करायचो आणि त्यानंतर मग ते प्रॅक्टिस वगैरे काय पुढे चालायचं नाही. पण पहिल्यांदा मला गोळा हा प्रकार काय असतो किंवा भाला हा प्रकार काय असतो त्यावेळेस समजलं. त्यानंतर मग मी आमच्या गावातून जे आटपाडी 16 किलोमीटर आहे आणि आम्ही शेतामध्ये राहतो, एकदम 5 किलोमीटर गावापासून आहे. हे अंतर खूप जास्त असल्यामुळे मला विद्याप्रतिष्ठान बारामतीमध्ये ॲडमिशन घेतलं आणि त्या ठिकाणी मी 11वी-12वी सायन्स केलं. 11वीत मला 69% मार्क होते, पण 12वीत मला म्हणजे अगदी हॉस्टेलच्या समोरच क्रीडांगण असल्यामुळं त्या ठिकाणी मी प्रॅक्टिसला रोज जायला लागलो आणि प्रॅक्टिस करत असल्यामुळं किंवा तिथं रोजच प्रॅक्टिस केल्यामुळं शैक्षणिक भागाकडे दुर्लक्ष झालं आणि मला 12वीला 41% मार्क्स मिळाले. वडिलांची खूप मोठी इच्छा होती की त्याच्यानंतर मग मी 2013ला असं म्हणत होतं की 3 इडियट्स पिक्चर बघून की जो मन को अच्छा लगता है वो कर. मग वडिलांची तर इच्छा मी पूर्ण केली होती की बी मेकॅनिकल मी 3 वर्षात व्यवस्थित डिग्री कंप्लीट केली होती. त्याच्यानंतर मग मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असं वडिलांना सांगितलं. पण माझी मनोमन इच्छा हीच होती की प्रॅक्टिस करून आपल्याला प्रॅक्टिसला वेळ देता येईल. मग मी 2013-14ला पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये आलो, अभ्यास करत होतो आणि त्यावेळेस मी सनस ग्राउंडला गेलो. त्या ठिकाणी मला अरविंद चव्हाण नावाचे कोच भेटले आणि 2013 हे पूर्ण वर्ष म्हणजे 2013-14 हे पूर्ण वर्ष मी त्यांच्याकडे सराव केला. हे सराव मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत करत संध्याकाळच्या वेळेस 1 टाइम प्रॅक्टिस करत ऍडजस्ट केला होता आणि 2013ला ज्या अश्वमेध स्पर्धा होतात त्या अश्वमेध स्पर्धामध्ये मी खेळलो. तिथं त्या स्पर्धा नागपूरला झाल्या होत्या आणि त्या ठिकाणी भालाफेकमध्ये पुणे विद्यापीठाला पहिलं गोल्ड मेडल मी मिळवलं होतं आणि माझी ते पेपरला पण आलं होतं की पुणे विद्यापीठाची सुवर्ण सुरुवात आणि त्यात सचिन खिलारी असं नाव. त्याचं चांगलं वाटलं. पण त्याच्या पुढं मला काय म्हणजे नोकरीमध्ये वगैरे त्याचा फायदा नाही झाला. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणारी मेट्रो आता मंडईपर्यंत नीट सुरू झालेली आहे. त्याच्या ट्रायल्सही यशस्वी झाल्यात आणि येत्या काही दिवसात प्रवासी वाहतुकीला त्या सुरू होतील. सिटी पोस्टाच्या इथे एक मोठा खड्डा, त्याला पडलेलं भगदाड आणि त्यात गेलेला अख्खा ट्रक, ही गोष्ट मेट्रोच्या बाबतीमध्ये निश्चित प्रश्नचिन्ह उभी करते. कारण शिवाजीनगरपासून निघालेली ही मेट्रो नदी किनारा पार करून नदीच्या खालून कसबा पेठेमधनं दगडूशेठ हलवाई गणपती, शिवाजी रस्ता आणि स्वारगेट अशी ती जाणार आहे. तेव्हा ह्या मेट्रोमुळे आपल्या जीवितास धोका नाही असा जरी अहवाल प्राप्त झालेला असला तरी सुद्धा काळजी घेणं हे प्रशासनाचं काम आहे. पुण्यातल्या सिटी पोस्ट चौकामध्ये झालेला अपघात हा त्यातला एक वेगळा भाग असेल. कदाचित तो मेट्रोमुळे सुद्धा नसेल, पण का घडलं, कशाकरता घडलं याचा अभ्यास होणं आवश्यक आहे. मेट्रोचे जे तंत्रज्ञ आहेत त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पुणे शहरातल्या दगडांचा अभ्यास केला आहे. जमिनीखालच्या ठिसूळपणाचा, सिस्मिक झोनचा अभ्यासही त्यांनी केला असेलच. पण आज सिटी पोस्टातलं पडलेलं भगदाड हे निश्चित काही अलार्मिंग आहे असं माझ्यासारख्याला मनामध्ये जर येऊ शकतं तर जनसामान्यांना काय, याचा खुलासा मेट्रो प्रशासन करेल, महापालिका करेल, सिटी पोस्ट करेल. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.